बघा, हिंदू धर्मामध्ये आपल्या प्रत्येक दिवसाला अतिशय महत्त्व आहे. तिथी आहे, सण आहेत, वार आहेत, अशा प्रत्येक दिवसाला काही ना काही महत्त्व आहे. अशाच काही सणांचं आपण सुरुवात श्रावण महिन्यापासून केलेली आहे. श्रावणामध्ये आपल्या नागपंचमी झालेली आहे, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन झालेलं आहे. त्यानंतर आपल्या घरामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पा, गौरी ह्याचं आगमन झालं. त्यानंतर आता नवरात्राची सुरुवात, घटस्थापनेची सुरुवात झाली आणि आज त्या नवरात्रामधील अतिशय महत्त्वाचा महादुर्गाष्टमीचा दिवस. आणि ह्या महादुर्गा अष्टमीच्या दिवशी आपण हवन करायचं असतं, घरामध्ये कुंकुमार्जन करायचं असतं आणि त्यानंतर कन्यापूजन. हवन केल्यानंतर एक फळ कापायचं आहे. हे कोणतं फळ, कसं कापायचं याचा संपूर्ण मी लॉंग व्हिडिओ केलेला आहे. तर हा लॉंग व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या ह्या व्हिडिओच्या पिन कमेंटच्या तिथं पिनवरती क्लिक करा. त्यानंतर माझं चॅनलचं नाव स्वामी दत्त सेवा येईल. तिथे माझ्या आईच्या आणि मुलीचा फोटो आहे. त्याच्या खाली, चॅनलच्या खाली होम, शॉर्ट्स, व्हिडिओ असं चॅनलची नावं येतील. त्या व्हिडिओवरती क्लिक करा आणि व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर आजचा माझा व्हिडिओ सेवेचा उपायाचा व्हिडिओ येईल. तो व्हिडिओ तुम्ही ओपन करा आणि त्याप्रमाणे तुम्ही नक्की उपाय करा. बघा, हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरातील नकारात्मकता, दोष, करणी बाधा, वाईट शक्ती आणि तुमच्याकडं घरामध्ये येणाऱ्या ज्या लोकांच्या वाईट नजरा आहेत त्याचा सगळ्याचा वध होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समाधान, आरोग्य सगळं भरभरून मिळेल. आणि दुर्गा मातेचा, तुळजाभवानीचा, आई दुर्गेचा, त्यानंतर महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, त्यानंतर माहूरची रेणुका माता असेल किंवा वणीची सप्तशृंगी असेल, ह्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद आपल्याला नक्की मिळेल. उपाय नक्की करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.